वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती व आर टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट करिता अभ्यासक्रमाबाबत सूचना बघणार आहोत. जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्यामध्ये UPSC, MPSC, राज्यसेवा, कंबाईन, बँकिंग, MES या सर्व अभ्यासक्रमाचा आढावा यामधून घेणार आहोत. कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे आणि कशा प्रकारचा असणार आहे आणि परीक्षा पद्धती कशा प्रकारची असणार आहे ते पण आपण यामध्ये समजून घेणार आहोत. तर चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रण समितीद्वारा लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट घेण्यात येणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट करिता अभ्यासक्रम. तर जो काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्णरित्या आपण समजून घेणार आहोत. इंग्लिश इंटू मराठी. सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, ऑफलाईन असणार आहे की CBT मोड असणार आहे, ऑनलाईन असणार आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला. पहिली जी एक्झाम आहे ते आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. याचा जो अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षेचा तो आपल्याला बघायचा आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली व महाराष्ट्राकरिता. तर सिलेबस दिलेला आहे त्यांनी इथं. याच्यामध्ये आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. प्रथमतः आपण पाहूयात. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहेत. मीडियम ऑफ एक्झाम राहणार आहे इंग्लिश किंवा मराठी. नेचर ऑफ पेपरचा नेचर राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह बेस मल्टिपल टाईप क्वेश्चन्स. नंतर आहे टोटल मार्क्स असणार आहेत 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स. आणि सिलेबस आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. नंतर आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. भारताचा इतिहास आणि भारतीय इतिहासातील ज्या काही चळवळी आहेत त्या इंडियन नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय चळवळी. नंतर तिसरा आहे इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. भारतीय आणि जगाचा भूगोल, भारताचा आणि जगाचा भूगोल. त्यामध्ये फिजिकल, भौतिक, सोशल, इकॉनॉमिक, सामाजिक, आर्थिक, जिओग्राफी, भूगोल ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. नंतर आहे 4 नंबर इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन्स. भारतीय राज्यशास्त्र आणि शासन आणि संसद, पॉलिटिकल सिस्टम, राजकीय पद्धत, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी. नंतर राईट्स इश्यूज, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, पॉवर्टी, दारिद्र्य, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक, जे काही सांकेतिकरण असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेमोग्राफिक असतात ते. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सामाजिक सेक्टरमधले इनिशिएटिव्ह जे काही प्रश्न आहेत ते. जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, सामान्य समस्या पर्यावरणातील, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज, जैवविविधता आणि वातावरणातील बदल, दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. नंतर 7वा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. अशा प्रकारे तुम्हाला UPSCचा जो फ्रीचा सिलेबस आहे कॉमन एंट्रन्स टेस्टचा तो आहे. सदर सामायिक प्रवेश परीक्षा CET ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे व यामध्ये नकारात्मक गुणदान लागू राहणार नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि परीक्षेचा कालावधी तुम्हाला 2 तास असेल.
नंबरची एक्झाम आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC राज्य सेवा परीक्षा पूर्व परीक्षा. याच्यामध्ये सिलेबस आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहे. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश मराठी. नेचर ऑफ पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस क्वेश्चन्स असणार आहेत आणि टोटल 100 मार्क्स आहे. नंतर याचा जो सिलेबस आहे तो आपण पाहूयात. करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. हिस्ट्री ऑफ इंडियन अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, भारताचा इतिहास आणि जे काही राष्ट्रीय मुवमेंट आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ ते. नंतर आहे इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी, भारतीय आणि जगाचा भूगोल. त्याच्यामध्ये भौतिक, सोशल इकॉनॉमिक जिओग्राफी, सामाजिक आर्थिक भूगोल भारतातील आणि तशाच प्रकारे जगातील सुद्धा. इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स, भारतीय राज्यशास्त्र आणि शासन, कॉन्स्टिट्यूशन, संसद, पॉलिटिकल सिस्टम, राजकीय पद्धत. त्याच्यामध्ये पंचायत राज, पब्लिक पॉलिसी म्हणजेच धोरणे, राईट्स इश्यूज, जे काही अधिकार आहेत आणि त्याचे जे काही इश्यूज आहेत, समस्या आहेत त्या. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक्स, त्याचे जे आकडेवारी आहे ते. सोशल सेक्टर इनिशिएटिव्स, सामाजिक कार्यातील जे काही इनिशिएटिव्स आहेत ते. नंतर आहे 6 नंबरचा जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, जे काही जनरल इश्यूज आहेत पर्यावरणातील ते. बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज, जैवविविधता आणि वातावरणातील बदल, दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. नंतर आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानवरती काही क्वेश्चन राहणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नकारात्मक गुणदान पद्धती राहणार नाही आणि परीक्षेचा कालावधी राहणार आहे 2 तास. 3 नंबरची एक्झाम राहणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES इंजिनिअरिंग सर्व्हिस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा पूर्व प्रशिक्षण. याचा जो CETचा सिलेबस राहणार आहे तो आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, जे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आहेत ते. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, भारताचा इतिहास आणि राजकीय चळवळी. इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, भारताचा आणि जगाचा भूगोल, भौतिक भूगोल. सोशल इकॉनॉमिक जिओग्राफी, सामाजिक आर्थिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. नंतर 4 नंबर आहे इंडिया पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, जे काही संसद आहे, संसदीय लोकशाही वगैरे, पॉलिटिकल सिस्टम, राजकीय पद्धती, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज एक्सेट्रा. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन राहणार आहेत 100. नंतर आहे मीडियम ऑफ एक्झाम आहे इंग्लिश मराठी, ऑब्जेक्टिव्ह बेस क्वेश्चन राहणार आहे. टोटल मार्क्स राहणार आहेत 100. 5 नंबरचा जो आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्ल्युजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. नंतर 6 नंबरचा सब्जेक्ट राहणार आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. नंतर 7वा राहणार आहे जनरल सायन्स. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नकारात्मक गुणदान पद्धती राहणार नाही आहे. परीक्षेचा कालावधी राहणार आहे 2 तास. नंतर आहे 4 नंबरची एक्झाम आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC न्यायिक सेवा CJJD अँड JMFC परीक्षा पूर्व प्रशिक्षण. याच्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस राहणार आहे तो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन राहणार आहेत 100. मीडियम ऑफ एक्झाम राहणार इंग्लिश किंवा मराठी. नेचर ऑफ पेपर राहणार आहे, मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह बेस क्वेश्चन राहणार आहेत. नंतर आहे टोटल मार्क्स आहेत 100. त्याच्यामध्ये सिलेबस आहे द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिडर राहणार आहे. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे, जे काही लॉ ग्रॅज्युएट असतात त्यांना इंग्लिश समजते तर त्यांच्यासाठी डायरेक्ट आपण इंग्लिशमध्येच वाचूया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द सिव्हिल प्रोसिड्युअर कोड, द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. नंतर आहे द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, द ट्रान्सफर ऑफ पॉवर्टी ॲक्ट, द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. नंतर आहे द लॉ ऑफ कंट्रोल, द सेल ऑफ गुड्स ॲक्ट अँड द पार्टनरशिप ॲक्ट. नंतर आहे द लिमिटेशन ॲक्ट, द इंडियन पेनल कोड. तर अशा प्रकारचा अभ्यासक्रम राहणार आहे कशा CJJD JMFCचा. सदर सामायिक परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धती राहणार नाही आणि परीक्षेचा कालावधी 2 तास असेल. नंतर
5 नंबरचा जो सिलेबस आहे तो कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन SSCचा जो सिलेबस आहे पूर्व परीक्षांचा तो आहे. वर्ग 3 परीक्षा पूर्व प्रशिक्षण. याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 100. मीडियम आहे इंग्लिश मराठी. नेचर आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. नंतर आहे टोटल मार्क्स आहेत 100. सिलेबस आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला जे चालू घडामोडी आहेत आणि रिझनिंग आहे. जनरल अवेअरनेस आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. नंतर आहे इंग्लिश कॉम्प्रेन्शनवरती आहे आणि नकारात्मक गुणदान पद्धती नसणार आहे. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल. नेक्स्ट आहे 6 नंबर IBPS रेल्वे LIC नाबार्ड SBI RBI RRB इतर व तत्सम पदांकरिताच्या परीक्षापूर्व प्रशिक्षण. सिलेबस दिलेला IBPS बँकिंगचा आहे. टोटल नंबर ऑफ 100 क्वेश्चन आहेत. मीडियम इंग्लिश मराठी आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. टोटल मार्क्स 100. आणि याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, रिझनिंग ॲबिलिटी आहे. निगेटिव्ह मार्क तुम्हाला नसणार आहेत. परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. पोलीस मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण आहे. याचा जो अभ्यासक्रम आहे त्यांनी दिलेला आहे. प्रश्न संख्या 100. परीक्षेचे माध्यम मराठी राहणार आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी आणि एकूण गुण आहेत 100. अंकगणित आहे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. नकारात्मक गुणदान पद्धती नसणार आहे आणि परीक्षेचा कालावधी हा 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटांचा असणार आहे. नंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अराजपत्रित गट ब व गट क परीक्षापूर्व प्रशिक्षण. ग्रुप बीचा राहणार आहे कंबाईन एक्झाम. तर त्याचा सिलेबस आपण पाहून घेऊयात. नंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहेत. मीडियम इंग्लिश आणि मराठीमध्ये. नेचर ऑफ पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि टोटल मार्क्स आहेत 100. सिलेबस आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इस्पेशली महाराष्ट्र म्हणजे चालू घडामोडी याच्यामध्ये राहणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इस्पेशली विशेषतः महाराष्ट्राच्या. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया इस्पेशली महाराष्ट्र. आधुनिक भारताचा इतिहास राहणार आहे विशेषतः महाराष्ट्र. जिओग्राफी भूगोल राहणार आहे विथ स्पेशल स्टडी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. विशेषतः महाराष्ट्राचा अभ्यास राहणार आहे. अर्थ पृथ्वी वर्ल्ड डिव्हिजन. आता जे काही जग आहेत किती भागामध्ये विभागलेलं आहे ते क्लायमेट, त्याच्यामधील वातावरण किंवा पर्यावरण, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, स्थान विस्तार, त्याचमध्ये टाईप्स ऑफ लँड इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, रेनफॉल, पाऊस कुठे पडतो, सर्वात जास्त सर्वात कमी कुठे पडतो, मेजर क्रॉप्स, मुख्य पिके कोणकोणती आहेत, सिटीज शहरं, नद्या, इंडस्ट्रीज, औद्योगिकरण. नंतर 4 नंबर आहे इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यपद्धती किंवा राज्यशास्त्र. नंतर आहे 5 नंबर इकॉनॉमिक अर्थशास्त्र, इंडियन इकॉनॉमी, नॅशनल इन्कम, भारतीय अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न, ॲग्रिकल्चर, कृषी, इंडस्ट्रीज, फॉरेन ट्रेड, कृषी, नंतर उद्योग, नंतर आहे परकीय व्यापार, बँकिंग, पॉप्युलेशन, लोकसंख्या, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, दारिद्र्य आणि बेरोजगारी, करन्सी अँड फिस्कल पॉलिसी. सिक्स नंबर आहे जनरल सायन्स. त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, नंतर आहे प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, नंतर आहे आरोग्य. 7 नंबर आहे ॲरिथमॅटिक ॲडिशन. तुम्हाला गणिताचे काही येणार आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन तुम्हाला यायला पाहिजे. ॲडिशन म्हणजेच बेरीज, सबस्ट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन व गुणाकार, डिव्हिजन भागाकार, डेसिमल फ्रॅक्शन अपूर्णांक पूर्णांक. नंतर आहे पर्सेंटेज, त्याच्यामध्ये शेकडेवारी टक्केवारी. नंतर आहे 8 नंबरचा इंटेलिजन्स टेस्ट, IQ टेस्ट आहे. टू टेस्ट हाऊ क्विकली अँड ॲक्युरेटली अ कॅन्डिडेट कॅन थिंक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा काही भाग त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहेत. सदर सामायिक प्रवेश परीक्षा CET ऑनलाईन स्वरूपात घेणार आहे. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुणदान पद्धती नसणार आहे आणि परीक्षेचा कालावधी 1 तास राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे टार्टी, बार्टी, सारथी, RT, महाज्योती या सर्वां मिळून एक कंबाईन एंट्रन्स टेस्ट होणार आहे आणि यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना आहे फ्रीमध्ये कोचिंग मिळणार आहे आणि मानधनसुद्धा मिळणार आहे. त्याचा कालावधी 6 महिने ते
11 महिन्यापर्यंत असणार आहे। त्याच्यामध्ये आकस्मिक निधी पण तुम्हाला मिळणार आहे। या सर्व बाबतचा फॉर्म कसा भरावा, काय काय प्रश्न आहेत, कशा प्रकारची एक्झाम राहणार आहे, सर्व प्रकारचा जो काही माहितीचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आपण या अगोदर अपलोडेड केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।